हॅलो, कसे आहात सगळे? हे आहे पुण्यातलं IKEA स्टोअर, जे की विमाननगर येथे ओपन झालेलं आहे. तिथेच आम्ही आज गेलो होतो आणि जातानाच म्हटलं नाश्ता पण करूयात. तर रामेश्वरम कॅफेमध्ये काही तुफान गर्दी होती, म्हणून म्हटलं चला मग बाहेरच नाश्ता करूयात आणि लिंबू सरबत पण घेऊ. आम्ही तिथे 11च्या आधीच पोहोचलेलो, जवळपास 11:15 वाजता पोहोचलेलो. IKEA काही अजून ओपनच झाले नव्हतं. म्हटलं हा बरं झालं, कोणी नाही आहे तर आपण पण पहिला नंबर लावूयात. पण खरंच गाईज असं वाटलं की फिरून खूप छान आहे सगळं, पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे काही गोष्टी जर तुम्हाला 10 रुपयात मिळत असेल तर तिकडे ती 1000 रुपयाला होती. म्हणजे असं तुम्ही एक कॅल्क्युलेशन करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा मस्तपैकी असे सोफे होते, जे लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला ठेवायचे होते. त्यानंतर सोफा सेट होते, खुर्ची होती, त्याच्यावर लागणारे पिलो, कुशन्स सगळं काही होतं. खूप सुंदर सुंदर होतं ते. पण काही गोष्टींचं मी तुम्हाला प्राईस पण दाखवते. हे कपाट मला इतकं आवडलेलं ना, पण ते 18,990 होतं. ते पण माझ्या आउट ऑफ बजेट होतं. मग लिव्हिंग रूमचं सेटअप होतं इकडे. म्हणजे तुम्ही लिव्हिंग रूममध्ये जिथे तुमचा LCD ठेवणार आहे ते. मग सगळ्यात आवडतं सेक्शन म्हणजे मुलींचं, मुलांचं म्हटलं तरी चालेल सध्या तरी, किचनचं सेक्शन. असं खूप छान मस्त त्यांनी सेटअप केलेला होता. आणि इथे बघा, हे 99 रुपयाला आहेत ना, आपल्याला घासण्या होत्या. खूप छान होत्या त्या आणि ते लाईफ लाँग चालतात पण. मी पण घेतल्या त्या तिथून IKEAमधून. मग त्यानंतर थोडं पुढे आले. बघता बघता खूप असे छान छान सेक्शन होते. मग डायनिंग टेबल बघितला. हा डायनिंग टेबल जवळपास एक 18,000 रुपयांना होता. बरोबर 18 म्हणजे सॉरी 19,990. आणि अजून एक टेबल होता जो 18,000चा होता, तो पण छान होता. आणि मग आता हे वर्क फ्रॉम होमवाल्यांचं सेटअप, की बघा इथे कसं छान टेबल आहे, चेअर आहे, असं त्यांचं सेटअप आहे. पण मी जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं ना, तर तिथं टेबलची प्राईस वेगळी होती आणि चेअरची प्राईस वेगळी होती. आणि दुसरी गोष्ट टॅब्स त्याच्यानंतर बेसिन हे पण खूप छान छान होतं तिथं. म्हणजे नळं होते वेगवेगळे. मग त्यानंतर मी गेले बेडच्या सेक्शनमध्ये. तर इथं बघा, एका बेडची प्राईस मी तुम्हाला दाखवलेली आहे, जो की पूर्ण कम्फर्टेबल आहे, स्टोरेज आहे त्याच्यामध्ये. तो आहे 24,000चा. आणि हा अजून एक आहे 9,090. म्हणजे जर तुमच्या घरात कोणी पेशंट वगैरे असतील ना, तर त्यांच्यासाठी हा सिंगल बेड आहे. आणि जेवणासाठी पण त्याला अटॅच असा टेबल आहे. तर मस्तपैकी असे छान छान बेड होते. काही स्टोरेजवाले होते, काही विदाऊट स्टोरेजवाले होते. मग तिथे वेगवेगळे हे पण होते, कुशन्स होते, पिलो कवर्स होते. ते आपण पुढं व्हिडिओमध्ये बघूयात. मग आता पुढे नंतर एक मस्त सेक्शन आला, तो म्हणजे हा टेलरिंगचा. जर कोणी टेलर असेल ना, तर त्यांना घरामध्ये असं खूप छान वेगवेगळं ठेवता येईल. थ्रेड, निडल, सुई, म्हणजे जे काही तुमचं सामान आहे ते. आणि मग त्यानंतर बेडरूममध्ये बघा, इथे लिहिलेलंच होतं की 57,000च्या अंडर, म्हणजे तोपर्यंत तुम्हाला त्या प्राईजमध्ये पूर्ण डेकोरेशन मिळेल. म्हणजे सॉरी, फर्निशिंग वगैरे जे काय आहे ते तुम्हाला मिळेल. आता बघ, मी इथे एक वॉर्डरोब ओपन करून दाखवते. खूप सुंदर होतं तो पण, त्याची क्वालिटी पण छान होती. आणि मग त्यानंतर सगळ्यात आवडता सेक्शन म्हणजे सगळ्या मुलींचा, लेडीजचा, तो म्हणजे हा मिरर. की मिररमध्ये मी पूर्ण दिसली पाहिजे, माझा पूर्ण ड्रेस पण त्याच्यामध्ये आला पाहिजे, असा तो होता. आणि जर कोणाच्या बेडरूमला बाल्कनी असेल किंवा गॅलरी असेल तर तो पण सेटअप इथं होता. मग एक साईड टेबल पण होता तिथे. आणि हे असे ड्रॉवर्स पण होते, ज्याच्यामध्ये ना तुम्ही वेगवेगळं तुमचं छान असं सेटअप करू शकता, मेकअपचं सामान वगैरे. मग त्यानंतर पुढे बघा, हा ना एक मुवेबल मिरर होता, जो की मला खूप आवडलेला, पण तो माझा आउट ऑफ बजेट होता म्हणून मी काही घेतला नाही. आणि हा आपला ट्रेंडिंग मिरर, जो की सगळीकडे तुम्हाला व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये वगैरे बघायला मिळतो. मला पण तो आवडला, पण तो पण माझ्या आउट ऑफ बजेट होता. सो मी तिकडून निघाले, पुढे आले किड्स सेक्शनमध्ये. किड्स सेक्शनमध्ये बघा, इतके छान छान त्यांनी म्हणजे नाही का करून ठेवलं होतं. हे बघा ना, भाज्या किती सुंदर आहेत ना याच्यामध्ये. सगळं सॉफ्टाईज होतं. मग सगळ्यात जणांचा, लेडीजचा आवडतीचं सेक्शन म्हणजे हे किचन मटेरियल. आता बघा, हा ना चॉपिंग बोर्ड आहे, तो मी तिथे बघितला तर तो 490ला होता. त्याची क्वालिटी छानच होती, पण एवढं घेण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये. आणि ह्या बरण्या बघा, नीट बघून ठेवा, मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ज्या बरण्या इथे इतकी प्राईस होती त्याची, तेच तुम्हाला डीमार्टमध्ये 99ला 4 मिळणार आहेत. आणि समज आता कोणी म्हटलं की नाही क्वालिटी असते, तसं काही नाही आहे. काचेच्या बरण्या ह्या बरण्याच असतात, ते एकदा घेतले की फुटून जातात, त्याचं काही एवढं नसतं. आणि हे बघा, 240 रुपयांना हे होतं चपाती केल्यानंतर ठेवायला. आणि हे 20-20 रुपयांना डबे होते. बघा, ह्या 4 बरण्या, त्याच बरण्या ज्या डीमार्टमध्ये तुम्हाला 99ला मिळणार आहेत. आणि हेच ते कप जे तुम्हाला डीमार्टमध्ये 49-40ला वगैरे मिळणार, ते इथे खूप महाग होते.
आणि हे बघा, आपण तिथे कोणाच्या क्वालिटीची कंपॅरिझन करायला नव्हतं गेलो, पण खरंच ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे, ज्यामध्ये तुम्ही 1000 वेळा कप घेणार, पडदे घेणार, बेडशीट बदलणार सारखे 6 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी वगैरे. तर मग एवढं कॉस्टली घेण्याची काहीच गरज नाही वाटली मला. त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे डस्टबिन होते, स्टोरेज बॉक्स होते. आणि जर कुणी ना पुण्यामध्ये असेल आणि पुण्यामधून जर हा माझा व्हिडिओ बघत असेल ना, तर नक्की तुम्हाला जर स्टोरेज बॉक्स आणि असं काही घरातलं टॉयलेटरी सामान वगैरे घ्यायचं असेल ना, तर तुम्ही भुरियाळीला व्हिजिट करा. भुरियाळीमध्ये तुम्हाला आहे ना तुमच्या बजेटमध्ये पण मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी पण तुम्हाला तिथे बघायला मिळेल. नंतर इथे एक सेक्शन होता आर्टिफिशियल फ्लॉवर्स प्लांटचा. ते फ्लॉवर्स पण छान होते, प्लांट्स पण छान होते, पण ते पण म्हणजे नाही का असं खूप म्हणजे 400-500च्याच रेंजमध्ये होते. आणि तिथे खरेखुरे पण होत्या, प्लांट्स पण होते, बांबू ट्री होतं. त्याच्यानंतर अजून छोटं आपलं स्नेक प्लांट होतं, जे की माझ्या घरात पण आहे आता, त्यामुळं तर मी तिथे घेतलं नाही. ते खूप छान छान होतं बघा. हे फुल तुमच्यासाठी गाईज, हे रेडवालं, तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून. चला तर मग एक लाईक करा. अजून कोणी आपल्या व्हिडिओवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुण्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी बघायला मिळतील, आपल्या हेल्दी सिरीजमध्ये म्हणजे रेसिपीज बघायला मिळेल, लाईफस्टाईल बघायला मिळेल. तर तसंच असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता. चला आता पुढं व्हिडिओमध्ये सांगते अजून मी काय काय बघितलं. हे बघा, हा पंत्यांचा सेट आहे, जो की तिकडे खूपच महाग होता आणि 39 रुपयाला ही काचेची छोटं बाऊल होतं, ज्याच्यामध्ये तुम्ही पंती पेटवून ठेवू शकता. आणि हे बघा, मला उचलत पण नाही आहे एका हाताने, एवढ्या म्हणजे जड मेणबत्त्या होत्या तिथे, कॅन्डल्स होम डेकोरसाठी. कोणाकोणाला आवडतं अशा सुगंधित कॅन्डल्स लावायला, खूप छान वाटतं ते. आणि स्मेलवाल्या पण होत्या तिकडे. आणि अजून एक गोष्ट होती तिथे, मी वाचलं तिथे अगोदर आणि मग बघितलं. तिथे असे छोटे छोटे ना वुडनचे म्हणजे लाकडापासून बनवलेल्या फ्लॉवर्स होते, जे की तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालून मग तुमच्या कॅन्डल्समध्ये किंवा होम डेकोरमध्ये बाउलमध्ये वगैरे ठेवू शकता. हे बघा, ह्या होत्या त्या 158 रुपीजचा हा पाऊच होता पूर्णपणे, जे की मला नाही आवडला म्हणून मी नाही घेतलं. आणि ह्या होत्या त्या कॅन्डल्स, जे मी बोलले तुम्हाला सुगंधित म्हणजे सेंटेडवाल्या, तर ह्या पण होत्या सेंटेडमध्ये. हे असे छोटे छोटे बाउल पण होते, जे की तुम्हाला असं होम डेकोरला लागेल. हा बांबू प्लांट होता बघा, हा एक काहीतरी 120 का 110 नाही सॉरी 550 रुपयांना होता एक. मग त्याच्यानंतर त्याला फांद्या येणार, मग ते पुढे हे होणार. हे बघा, हे स्नेक प्लांट मी घरी जाऊन तुम्हाला नक्की एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल की मी IKEAमधून काय काय घेतलं आहे. आणि हे स्नेक प्लांट पण दाखवेल, जे की आत्ता माझ्या घरामध्ये आहे. आणि मग हा सेक्शन झाल्यानंतर तिकडे चेअर्स आणि टेबलसाठी एक वेगळा सेक्शन होता. या टेबल्स पण तुम्ही बघू शकता वेगवेगळे, असं नाही का कांदे बटाटे ठेवायचं स्टोरेज होता, किंवा कोणी म्हणेल मी ह्याच्यात वेगळं पण काहीतरी ठेवू शकते, ते पण होतं. आणि चेअर्स पण होत्या तिथं, असं खायला पण होतं छोटं मोठं. मी पास्ता घेतला होता तिथून, कारण तो रव्याचा होता म्हणून. आणि मग त्याच्यानंतर बिलिंग सेक्शनमध्ये बघा, बिल काउंटर पण खूप होते, जे की तुम्ही स्वतःच बिल करू शकता. एक फॉरेनसारखा तुम्हाला फील येतो तिथे. आणि मस्तपैकी फिरून झाल्यावर लोक इथं ना फिरून दमल्यावर इथं येऊन कॉफी पितात, ते पण खूप महाग होतं गाईज. चला तर मग असं IKEA स्टोअर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. चला तर मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.